मुलांक 8 यांच्यासाठी हा येणारा काळ कसा असणार आहे हे आपण बघणार आहोत. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये तुमचं व्यवहारिक गोष्टी कशा होतील हे आपण, एक कार्ड ऑलरेडी आलेला आहे, सो त्यालाही आपण कन्सिडर करणारच आहोत. तर सो चला लेट्स स्टार्ट. एक कार्ड तर ऑलरेडी आलेलंच आहे 8 नंबर वाल्यांसाठी. सो येणारा काळ तुमच्यासाठी बेस्ट असणार आहे. म्हणजे लक्झरी घेऊन आलेला आहे, स्टेबिलिटी घेऊन आलेला आहे, सूर्याची एनर्जी तुमच्या सोबत असणार आहे, डिवाइन एनर्जी तुमच्या सोबत असणार आहे. सगळं तुमच्या जीवनामध्ये हरभर राहणार आहे. म्हणजे सगळ्या गोष्टी शुभ शुभ घडणार आहेत तुमच्या बाबतीमध्ये. फक्त युनिव्हर्स कडनं जी एनर्जी तुम्हाला मिळते, जे ब्लेसिंग्स तुम्हाला मिळतात ते गेन करा. फक्त ते घेण्याचा प्रयत्न करा. जर त्या घेतल्या, युनिव्हर्सवर विश्वास ठेवला, देवावर विश्वास ठेवला, तुमच्या कुठल्याही इष्टदेवतेवर विश्वास ठेवला, तर एन्जॉयफुल लाईफ असणार आहे, स्टेबल असणार आहे. सगळ्याच काही गोष्टी तुमच्या आयुष्यात छान छान होतील, एन्जॉय कराल. म्हणजे प्रॉपर्टीचेही संकेत आहेत तुमच्या आयुष्यामध्ये याच्यानंतर, आणि तेही स्टेबल प्रॉपर्टी. असं नाही की कुठलंही रिस्क घेऊन येणार आहे, नो. प्रॉपर्टी ही तुमची छान प्रकारे येणार आहे आणि स्टेबल असणार आहे, आणि ती प्रॉपर्टी तुमच्यासाठी लाभदायक असणार आहे, तुमच्या आयुष्यामध्ये हॅपीनेस घेऊन येणार आहे. सो जर पुढचा काळ तुम्ही कुठलीही लक्झरियस गोष्ट घेण्यामागे असाल किंवा प्रॉपर्टी घेणार असाल, कीप इट अप, घेऊ शकतात. खूप चांगल्या प्रकारे योग आहेत तुमच्या याच्यामध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय गजानन.